नंतर व्यासपीठावर विराजमान व्हावे अशी मी विनंती करते. सूर्यदेव हा एकच जगती, उजळी साऱ्या विश्वाला. अस्त होता संध्याकाळी, तेज लाभते समयीला. प्रकाशास त्या घेऊन येती, समयी मधील वाती. तेजाचे सातत्य लाभता, तेजोमय ज्योती. दिव्य तेज उजळणी करीती, नाश अज्ञानाचा. वाट दाविती प्रगतीची, अन प्रकाश पसरे ज्ञानाचा. विकास व्हावा सर्वांचा, अन ज्ञान मिळावे सकलांना. शुद्ध हेतू अन दीप साक्षीला. जपुनी भारत संस्कृतीना, जपुनी भारत संस्कृतीना. माझी एक मैत्रीण आहे स्मिता आपटे म्हणून, त्यांनी स्वतः केलेली कविता आहे. सगळ्यांनी टाळ्यांच्या गरजाने स्वागत करावे. आता मी अध्यक्ष हेमाताईंना विनंती करते की त्यांनी सुहासजींना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करावे. आनंद सोहळ्याला माधुर्य अमृताचे. आनंद सोहळ्याला माधुर्य अमृताचे. गातो विनम्र भावे हे गीत स्वागताचे. गातो विनम्र भावे हे गीत स्वागताचे. अमुच्या मुखी पवित्र प्रभु नाम नित्य यावे. त्याच्या कृपा प्रसादे आयुष्य धन्य भावे. अमुच्या मुखी पवित्र प्रभु नाम नित्य यावे. त्याच्या कृपा प्रसादे आयुष्य धन्य भावे. या उत्सवात जुळले अनुबंध स्वागताचे. गातो विनम्र भावे हे गीत स्वागताचे. गातो विनम्र भावे हे गीत स्वागताचे. तुम्ही आम्हा सुजन हो प्रतिरूप ईश्वराचे. वसते तुम्हामध्ये हो मांगल्य मंदिराचे. तुम्ही आम्हा सुजन हो प्रतिरूप ईश्वराचे. वसते तुम्हामध्ये हो मांगल्य मंदिराचे. हे भाग्य आमचे की वरदान दैवताचे. गातो विनम्र भावे हे गीत स्वागताचे. गातो विनम्र भावे हे गीत स्वागताचे. अमुच्या कला गुणांचे तुम्हीच सर्व त्राते. तुम्हीच माय बाप, तुम्हीच ज्येष्ठ भ्राते. अमुच्या कला गुणांचे तुम्हीच सर्व त्राते. तुम्हीच माय बाप, तुम्हीच ज्येष्ठ भ्राते. आम्हा मिळत तुमचे मधुबोल कौतुकाचे. गातो विनम्र भावे हे गीत स्वागताचे. गातो विनम्र भावे हे गीत स्वागताचे. आनंद सोहळ्याला माधुर्य अमृताचे. आनंद सोहळ्याला
हे गीत स्वागताचे गातो विनम्र भावे हे गीत स्वागताचे हे गीत स्वागताचे हे गीत स्वागताचे। व्यासपीठावरील मान्यवर प्रतिभाताई, अध्यक्ष हेमाताई, व्याख्यान प्रमुख उज्ज्वलाताई, आजचे प्रमुख पाहुणे सुहासजी जावडेकर आणि आपण सर्व बंधू भगिनींनो, माझा तुम्हाला सविनय सादर नमस्कार। प्रथम मी आजच्या प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देण्याची संधी अध्यक्ष हेमाताईंनी मला दिली म्हणून त्यांचे आभार मानते। आता पाहुणे सुहासजी केशव यांचे थोडक्यात परिचय। नाव सुहास केशव जावडेकर, पुणे विद्यापीठामधून B.Com ऑनर्स ही पदवी त्यांनी घेतली आहे। सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 32 वर्ष ते कार्यरत होते। स्वेच्छानिवृत्ती घेऊन त्यांनी हिंदू जागृती न्यास, गणेशोत्सव मंडळ, रामभाऊ माळगी व्याख्यानमाला, सुंदर मठ सेवा समिती, राजमाची ग्राम सहाय्य योजना, मामणोली येथील हिंदू सेवा संघ इत्यादी अनेक संस्थांमध्ये कार्यरत राहून सामाजिक विकासात हातभार लावला आहे। ठाणे येथे हिंदू जागृती न्यास संस्थेचे अध्यक्ष होते। गणेशोत्सवाचे कार्यक्रम प्रमुख म्हणून 15 वर्ष कार्यरत होते। इंडियन सेल्फ डिफेन्स अकॅडमीचे सदस्य, कराटे प्रावीण्य, ब्लॅक बेल्ट 2nd डिग्री त्यांनी मिळवलेली आहे। 1995 ते 2005 मध्ये IBF इंटरनॅशनल बुडो फेडरेशन कराटे पंच म्हणून 10 वर्ष नियुक्ती। नेपाळ, जर्मनी देशात त्यांनी यशस्वी दौरे सुद्धा केले आहेत। 2001 मध्ये पंचाच्या कामगिरीचे रौप्य पदकही त्यांनी पटकावले आहे। सुंदरमठ सेवा समिती, शिवथरगड, ज्या ठिकाणी समर्थांनी दासबोध हा ग्रंथ लिहिला, तेथे गेले 25 वर्षापासून बाल, युवक आणि प्रापंचिक शिबिराचे कार्यकर्ते म्हणून तर कधी शिबिर प्रमुख म्हणून त्यांचा सहभाग असतो। रामभाऊ माळगी व्याख्यानमालेच्या समितीत 15 वर्ष कार्यरत आहे। त्यांच्या व्याख्यानाचे विषय लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, वासुदेव बळवंत फडके, छत्रपती शिवाजी महाराज इत्यादी ऐतिहासिक व्यक्तींपासून ते सिंधुताई सपकाळ, विठ्ठल कामत यांच्या पिढीतील लोकांचे चरित्र ते कथन करतात। तसेच महाराष्ट्राची शोकांतिका, स्मरणशक्ती कशी वाढवावी यासारख्या इतर विषयावर सुद्धा ते व्याख्याने देतात। जाणता राजा या प्रसिद्ध नाटकात त्यांनी वेगवेगळ्या भूमिका सुद्धा सादर केल्या आहेत। 500 प्रयोगात ते सहभागी होते। रोज 125 सूर्यनमस्कार याप्रमाणे 2.5 वर्षात 1 लाख सूर्यनमस्कार पूर्ण करून दासबोध बक्षीस मिळवला आहे। असे बहुआयामी कर्तृत्वान व्याख्याते आज आपल्या 29व्या व्याख्यानमालेचे 5वे पुष्प गुंफणार आहे। पुढील सूत्र मी वनिता ताईंकडे देते। आजच्या सुविचार, मी हे करू शकत नाही असं कधीही म्हणू नका, कारण तुमच्या अंतर्मनात प्रचंड शक्ती आहे। या शक्तीच्या मदतीने तुम्ही अशक्य वाटणारं कामही शक्य करून दाखवू शकता। विवेकानंदांचा विचार आहे। आता स्वामी विवेकानंदांचं कार्य अफाट आहे। त्याच्यात त्यांचं वेदांत तत्वज्ञान हा त्यांचा एक मुख्य विषय आहे आणि अजून बरेच विषय आहेत, तर आपण त्यांच्याकडून ते ऐकायचे। तर मी सुहासजींना विनंती करते की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी। भगवान रामकृष्ण परमहंसांना नमस्कार करून मी आजच्या व्याख्यानाला सुरुवात करतो। स्वरूपवर्धिनी भगिनी मंडळ 29वं वर्ष आणि साधारणतः डोंबिवलीतला माणूस काय हाल सहन करू शकतो हे मी स्वतः 4 वर्ष डोंबिवलीत राहायला होतो, त्यामुळे मला माहिती आहे। आणि तरी सुद्धा आपल्या रिटायरमेंट नंतर एवढ्या उत्साहाने आपण सलग 5 दिवस दरवर्षी का होईना आपण व्याख्यानाला आणि इतर कार्यक्रमाला हजर असतो, त्याबद्दल तुमचं कौतुक करतो। विवेकानंदांनी तुमचं कौतुक केलं असतं। डोंबिवलीत सांस्कृतिक जीवन जेवढं आहे
तेवढं अनेक अडचणी असून कुठेही मला सापडलं नाही. अगदी ठाणं आमचं ज्याला याचं म्हणतात उपराजधानी म्हणतात आता, तरी सुद्धा मला कधी कधी जाणवतं की डोंबिवलीत जास्त कार्यक्रम होतात आणि ते जास्त चांगल्या पद्धतीने होतात. त्याहीपेक्षा त्या क्वालिटी परत असते. म्हणजे पूर्वी एकेकाळी असं होतं की पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत जर वक्त्याला बोलवलं तर त्याचा सन्मान असायचा. पुढे आम्ही ठाण्यात ते आणलं आणि रामभाऊ व्याख्यानमध्ये तिथे तर कसं 36 वर्ष मी काम करतोय, एकही वक्ता रिपीट नसतो. हा वक्ता चांगला बोललाय म्हणून परत बोलवा असं नाही. आणि 36 गुणिले 7 256 व्यक्ती आतापर्यंत झालेत आणि महाराष्ट्र समृद्ध आहे. त्या समृद्धीत डोंबिवलीचे 256 पैकी 22 जण आहेत. आपल्या अशोक मोडकांपासून मी काही आता म्हणजे डोंबिवलीवर म्हणत नाहीये, पण एक नमुना म्हणून सांगितलं की सर्व प्रकारचं डोंबिवली हे समृद्ध आहे. आणि तिथे ज्यांचे भाषणाची क्षमता आहे, ज्यांचा विवेकानंदावरचा अभ्यास आहे, ज्यांनी रामकृष्ण परमहंस वाचलेला आहे, ज्यांनी काही गोष्टी आचरणात आणलेली आहेत, त्यांच्या पुढे विवेकानंदावर बोलायचा हा विवेक मला करायला लागणार आहे. पहिली गोष्ट आहे. कारण असं कधीही समजू नये की वक्त्याने तर नाहीच, पण कोणीही समजू नये. आम्हाला समर्थांची पहिली अट असते की समोरचा श्रोता हा सृजन आहे हे समजावं, तो निर्मितीक्षम आहेच, सर्जनशील आहे, क्रिएटिव्ह. आणि त्या दृष्टीने तुम्ही जो विषय मांडत असाल. समर्थांची दुसरी अट आहे, अभ्यासे प्रकट व्हावे, नाहीतरी झाकून असावे, प्रकटून नसावे, विहित नव्हे. त्याप्रमाणे आता संतांची उच्चिष्टे म्या पामरे बोलावी या भूमिकेवर मी आता येऊन विवेकानंदावर काही गोष्टी बोलणार आहे. मगाशी सांगताना म्हटलं गेलं की वेदांत अमुक तमुक. मी वेद पाहिलेले नाही. तुम्ही कोणी पाहिलेत का? वेद कसे आहेत व्हॉट्सअपवर हल्ली यायला लागलेले आहेत. हे वेगळे वेद आहेत आणि वेदांची मुखपृष्ठ असलेली पुस्तकं उपलब्ध आहेत. इतक्या रुपयाला इतकं वगैरे असं. पण वेद आपण कोणी पाहिलेलं नाहीये. मग विवेकानंद वेदांती होते म्हणजे काय होतं? एक वाक्यच फक्त आपल्या ऐकून झालं ना, ते आपल्या मनापर्यंत गेलं का? ते जर मनापर्यंत गेलं असेल तर आपण वेदांतला एखादा वेद तरी उघडून पाहिला असेल का? तर घाबरण्याची काही आवश्यकता नाही. तुम्ही महिला आहात तर तुम्हाला अनेक स्तोत्र पाठ असतील. ते हे सगळी स्तोत्र ज्या श्रुतींमध्ये आणि याच्यात आहेत ते सर्ग वगैरे जर पाहिले तर वेद तुम्हाला येतो, मलाही येतो, तुम्हाला येतो, भारतातल्या प्रत्येक माणसाला येतो. कारण वेद मध्ये व्यक्त केलेले सर्व विचार हे मूलतः माणसाची जीवन पद्धती आहे. आणि ह्याला काळाची मर्यादा नाही, देशाची मर्यादा नाही, कुठेही ते वापरता येतील असे आहे. असे म्हणून त्याला सनातन फार पूर्वीपासून चालू आहे. केव्हापासून झाले? पहिल्यापासून. म्हणजे केव्हापासून? पहिल्यापासून. अहो पहिलं केव्हापासून? तर विवेकानंद म्हणतात आमचं वेदवाङ्मय हे अपौरुषेय आहे. आता अपौरुषेय म्हणल्यावर आपल्याला पहिल्यांदा प्रश्न पडतो की अपौरुषेय म्हणजे काय आहे? तर ते एखाद्या माणसाला सुचले आणि लिहिले अशी ती कविता नाही. मी न कोणाला सांगा याची कविता पुरते कशी असं म्हणणारे सरोजिनी वैद्यांसारखं ते नाहीये. तर ऋषीमुनींच्या अनेक तपश्चर्यानंतर त्यांना या पृथ्वी आणि विश्व तयार होताना जे नारायणाने सांगितलेलं आहे ते ऐकलं आणि त्यावर त्यांनी विचार करून जे लिहिलं त्याला वेद म्हणतात. म्हणून ते एखाद्या माणसाने लिहिलेत असं नाहीये, ते अपौरुषेय आहे. त्यांच्या स्फुरणाचं संकलन म्हणजे वेद आहे. आणि या वेदावर पुढे विवेकानंद म्हणतात. त्यापूर्वी विवेकानंद नेमके कोण होते, कसं काय एवढं ते 11 सप्टेंबर 1893 शिकागोला ते बोलले तिथपासून आपल्याला त्यांचा परिचय असतो. पण हे नरेंद्र दत्त म्हणून कसे होते, त्यांच्या घरचं वातावरण कसं होतं, ते कुठून आले, काय केलं त्यांनी नेमकं? कारण त्यांच्या एका वाक्यात येतं की मी जे काम केलंय हे सांगायला आणखीन एका विवेकानंदांची जन्म व्हायला आवश्यकता आहे.
1500 वर्ष काम पुरेल एवढं मी काम करून ठेवलेलं आहे. काय हा जबरदस्त आत्मविश्वास असेल. मी केलेलं काम 1500 वर्ष पुरेल एवढा विश्वास. वय किती आहे हे सगळं बोलतात तेव्हा 39 वर्षी त्यांचं आयुष्य संपलेलं आहे. त्याच्या आतलं हे वाक्य आहे. मग हा नरेंद्र लहानपणी कसं होतं? कारण मी नेहमी कसं पाहतो की माझ्या दृष्टीने महत्वाची गोष्ट असेल, मी इतर वेळेला बालांपुढे विवेकानंद सांगतो, युवकांपुढे सांगतो, प्रापंचिकांपुढे सांगतो, ज्येष्ठ नागरिकांपुढे सांगतो. विवेकानंद एक धागा त्यातला कॉमन असला तरी समोरच्या प्रश्नांचे प्रसंगाचे जर आपण हे देऊ शकत असू, उत्तर देऊ शकत असेल तरच ते खरं आहे. नाहीतर कुठल्याही माणसाचं तत्वज्ञान, त्याचे चरित्र सांगण्यात काही अर्थ नाही. माझा आजचा प्रश्न, माझी उपलब्ध साधनं आणि यातून मी पुढे कसा जातोय हे जिथून शिकायला मिळतं त्याला शिक्षण असं म्हणतात. हा विचार विवेकानंदांचाही आहे. आणि तुम्हाला अगदी साध्या शब्दात पाहिजे असेल तर आपली नातवंड असतील त्यांच्यासाठी जरूर पुस्तक विकत घ्या. घरोघरी जन्मती ज्ञानेश्वर, डॉक्टर हनुमंत विद्याधर सरदेसाई यांचं पुस्तकाचा संदर्भ मी घेतो. आधी एक कृतज्ञताही व्यक्त करतो की आजच्या 45, 50, 55 मिनिटाच्या भाषणासाठी मी कशाचा आधार घेतलेला आहे ते पहिल्यांदा सांगतो आणि मग मी बोलायला सुरुवात करतो. कारण कसं असतं, कृतज्ञता नसेल त्या माणसाच्या बोलण्याला किंमत राहत नाही. ते भाषण होतं, स्पीच होत नाही, ते आकलन होत नाही. पण जर आत्मसात करायचं असेल तर तुम्हाला ज्यांच्याकडून आणलं, अहो स्वतः सगळी वेदवाङ्मय हेच कृतज्ञतेने भरलेलं आहे. त्यामुळे कशाचा मी आधार घेतलेला आहे. तर आमच्या पिढीत एक भाग्य होतं. मी जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा पुण्यामध्ये रामकृष्ण आश्रमात जायचो आणि तिथे महिनाभर किंवा 10 दिवस 15 दिवस सलग प्राचार्य शिवाजीराव भोसलेंची व्याख्यान व्हायची. कोणी पुण्यातलं इकडे डोंबिवलीतला त्या काळातला आहे का? मी 70 वर्षाचा आहे. आपण आलेला असाल तिथे रामकृष्ण आश्रमात. तर त्यांची भाषणं आणि मला आईने थोडीशी स्मरणशक्ती बरी दिलेली आहे त्यामुळे माझ्या लक्षात राहतो चांगलं. त्यावेळी तो एक महत्वाचा आधार आहे. प्राचार्य शिवाजीराव भोसलेंची अनेक व्याख्यानं आता ती युट्यूबवर सुद्धा उपलब्ध असतात. पण लाईव्ह जे असतं, जिवंतपणा समोरचा असतो तो तेव्हाच असतो. तो आम्हाला ते भाग्य म्हणतो. दुसरं, मी शिवतरखेड्यात स्वतः जेव्हा शिबिरात शिकवायचो तेव्हा मी दासबोट शिकताना, प्रवचन करताना तेव्हा आम्हाला जे शिकवायला होते त्यात सर्वात मोठे होते सुनील दादा चिंचोलकर. त्यांचं परिवाराचे विवेकानंद हे आजच्या व्याख्यानाचं सूत्र असणार आहे. त्यातलीच माहिती काही वापरणार आहे. त्यांची व्याख्यानं अनेक वेळा मी ऐकली. ते स्वतः शिवाजीराव भोसलेंचेच विद्यार्थी, फलटणच्या मुलोजी कॉलेजचे. त्यामुळे ती परंपरा तिकडून आलेली आहे. दुसरं म्हणजे मी विवेकानंद केंद्र ठाण्याचंही काम करत होतो. त्यामुळे काही अशी पुस्तकं आहेत की जी विवेकानंदांच्या संदर्भातली आहेत पण ती बाहेर कधी लोकांना मिळाली नाही. त्या लायब्ररीत तिथे विवेकानंद केंद्रात मिळायची पण बाहेर अशी मिळाली नाही. त्यातले काही प्रसंग किंवा त्यातल्या काही आठवणी किंवा त्यातली काही पानं यांचा थोडासा अभ्यास केलेला आहे. अशा तऱ्हेने ह्या आलेली गंगा इथपर्यंत आलेली आहे. संतांची उच्चिष्टे ज्ञापामाला बोलावी एवढीच माझी भूमिका आहे. मी तो हमाल भारवाही, त्या पलीकडे नाही. विद्वत्ता आणि पांडित्य याचा माझा जुरांगही संबंध नाही. त्यामुळे काहीतरी मी पांडित्यपूर्ण बोलणारे असं काही बोलणारे असं काही समजू नका. आपल्या गप्पा मारता मारता घरातून माणूस हा कसा निघाला असेल, नरेंद्र लहानपणी कसा वागला असेल, त्यांनी शिव्या दिल्या असतील का? तुम्हाला कोणाला माहिती आहे का? असण्याची शक्यता आहे. तुम्ही माझ्याशी वयाने सुद्धा काही जण मोठ्या असण्याची शक्यता आहे. अभ्यासाने ज्ञानाने खूप मोठ्या असण्याची शक्यता आहेच, नक्की आहे. विवेकानंद लहानपणी शिव्या द्यायचे म्हणजे आमचं सामने तेवढंच आहे. मी लहानपणी शिव्या द्यायचो. पुढचा जो असतो तो होत नाही. नरेंद्रचा विवेकानंद होत नाही. इथून विवेकानंद खरंच सुरू होतात. तर कसं आहे, कलकत्त्यामध्ये विश्वनाथ दत्त म्हणून फार मोठे वकील होते. ते अतिशय अज्ञेयवादी आणि संदेहवादी होते.
म्हणजे कसं ईश्वर आहे की नाही याविषयी त्यांना शंका आहे म्हणा. ते स्वतः मुळात वकील असल्यामुळे, वकील आणि शास्त्रज्ञ यांचं लहानपण जे असतं ते पाहिलं तर त्याप्रमाणे त्यांचंही गेलेलं आहे की शंका, सतत शंका, प्रश्नोपनिषद. विवेकानंदांचे वडील हे प्रश्नोपनिषद आहे, सतत प्रश्न त्यांना आहेत. आणि दुसरं, त्या प्रश्नाचं उत्तर मिळेपर्यंत मी कुठलीही गोष्ट आधारभूत गृहीत करायला तयार नाही. ईश्वर नसावा, अज्ञेयवादी, संध्यावादी असे ते आहेत. पण वकील असल्यामुळे जी काही बुद्धिमत्ता लागते, माझं म्हणणं मी जे सांगणार आहे ते कुठल्या तर्काने मांडायचंय, त्यावेळे हा तर्क सुद्धा त्यांच्याकडे होता. आणि त्याच्याबरोबर भरपूर अभ्यासाचं तत्वज्ञानही होतं. हे चारही त्यांचे वडिलांचे गुण या मुलामध्ये आलेले आहेत. त्याचं नाव नरेंद्र. आई अतिशय धर्मपरायण आहे. आपल्याकडे हे बऱ्याच जणांकडे असतं की वडील आणि आई यांचे काही स्वभाव विशेष एक कॉन्ट्रास्ट असतात. म्हणजे 36 गुण कदाचित पत्रिकेत जमलेले असतील, पण त्यांचे काही गुण एकमेकाशी 63चा आकडा करून असतील, हे असतं. आणि त्याप्रमाणे हे अतिशय विलक्षण धर्मपरायण आहे. देवाकडे जायला पाहिजे, देवळात जायला पाहिजे, अमुक सगळं केलं पाहिजे. आणि हे आपण बोलतोय 125 वर्षापूर्वीच आहे बरं का. त्यावेळी तेव्हाचं वातावरण फार वेगळं आहे. शाळेत मुली शिकायलाही जात नव्हत्या, त्या काळातली गोष्ट आहे. आणि आज संध्याकाळी किंवा अशा सिनियर सिटीजन सुद्धा आपण एवढ्या संख्येने बसू शकतो, ही 100-125 वर्षानंतरची गोष्ट आहे. त्यावेळी त्या काळात त्या ज्या आहेत आई विवेकानंदची आहे, ती त्या पद्धतीने अतिशय धार्मिक आणि आहे. त्यावेळी ती एक रामायण आणि महाभारतातल्या गोष्टी सांगते, इकडे वडिलांचा हा सगळा. यामुळे यांची वीण जी तयार झालेली आहे, नरेंद्र या मुलाची जी वीण तयार झालेली आहे, ती पक्केपणाकडे जाण्यासाठी जी वीण तयार पाहिजे ती बरोबर आहे. एकदा शाळेत जाताना, तेव्हा विवेकानंद जातात, त्या मधल्या रस्त्यावर कुठेतरी तेव्हाची झोपडपट्टी होती. आणि तिथे काही मुलांच्या शिव्या वगैरे त्या मुलांनी दिल्या आणि ते घरात भांडत होते, ते सगळं पाहिलं. आणि याला त्या शब्दांचं अट्रॅक्शन, या नरेंद्रला त्या शब्दांचं अट्रॅक्शन झालं की हा शब्द वापर. आणि आईच्या नावाची आईच्या नाव माहिती. त्यावेळेस त्यांनी घरी एकदा काहीतरी आईशी भांडण त्या आठवड्याभरात झालं असेल, जेव्हा या शिव्या ऐकल्या तेव्हा त्या शब्दांचा वापर केला. आणि आईला तो कसं बोलला, त्या शिव्या दिल्या. नेमकं सुदैव म्हणून आपण, सुदैवाने तिच्या वडिलांनी हे ऐकलं आणि पाहिलं. नुसतं ऐकलं नाही, आई सांगते म्हणून, बायको सांगते म्हणून असं नाही, स्वतः पाहिलं आणि ऐकलं. आपण आता कल्पना करा, आपल्या घरात असा प्रसंग कदाचित लहानपणी झाला असेल नसेल माहित नाही. आपल्या मुलांच्या संदर्भात, नातू मुलांच्या संदर्भात काय झाला असेल माहित नाही. पण असं झाल्यावर तुम्ही काय केलं असतं? इथे विवेकानंद सुरू होतात. आपण कदाचित त्या काळात एखादी कानपडत दिली असती आणि आणखीन काही वेगळं केलं असतं, जीवाला दिलं नसतं, आईने काहीतरी केलं असतं. या दोघांनी ते काही केलं नाही. घरात त्यांचा हॉल मोठा होता, कारण बरेचसे जण त्यांना भेटायला यायचे. आणि वकिली असल्यामुळे सर्व प्रकारची लोक यायचे त्यांच्याकडे. गरीब यायचे, श्रीमंत यायचे, वेगळ्या धर्माची लोक यायचे, कारण त्यांचा वकिली सल्ला अतिशय उत्तम असायचा. म्हणून त्यांनी त्या दिवशी घरात त्यांच्याकडे जो बोर्ड होता तेव्हाचा, त्यावर नरेंद्रनी आज वापरलेले शब्द असं म्हणते लिहून ठेवलं. आलेला प्रत्येक माणूस ते पाहायचा आणि त्याच्याकडे पाहायचा. हे एवढं खजीरवाणं आहे आणि एवढं परिणामकारक आहे की कुठल्याही तऱ्हेने मार द्यावा लागत नाही, कुठल्याही तऱ्हेने उपाशी ठेवायला लागत नाही. आणि तरी मुलगा वळणावर येतो, आपल्याला पाहिजे तो, पण खऱ्या अर्थाने वळण लागण्याच्या दृष्टीने तिथे आलेला आहे. एकदा असंच त्यांनी गोष्ट सांगितली, आईने सांगितली नरेंद्रला, की जर आपण मारुतीची उपासना म्हणून हळ केली तर मारुती आपल्याला दिसतो.
आता हा मुलगा मारुतीच्या देवळात गेला, आईने सांगितलेलं आहे बाबा वाक्यम प्रमाण, तसं मातृवाक्यम प्रमाण तो गेला तिथे. ही जी श्रद्धा आहे ना ही महत्वाची असते. देवळात गेलाय म्हणून मला नाही म्हणायचं. ज्या दिवशी आमच्याकडे बातमी येते की उद्या पाऊस जास्त पडेल, छत्री बरोबर घ्या, मी आता आणले, तर असं लिहिलं असतं तर एका अशी सगळ्याला होतं की सगळ्याला ती बातमी वेधशाळेची आहे त्याच्याला असेल बरोबर. एक लहान मुलगा फक्त छत्री घेऊन आला होता. विश्वास त्याचा. आई सांगते मनोभावे पूजा केली तर मारुती राया दिसतो, भेटतो, बोलतो. मला भेटलाच पाहिजे, दिसलाच पाहिजे म्हणून गेले देवळात. सगळी मनोभावे पूजा काय जी असेल त्यावेळेस नवविध भक्ती त्यांना तेव्हा कशी माहित असेल ती माहित नाही, पण त्यातली अर्चन भक्ती ती त्यांनी तिथे केली असेल. आणि मारुती काही आला नाही, आले घरी. आई तू सांगितलं पण मारुती काही भेटला नाही. अरे रामाने काहीतरी त्याला काम सांगितलं असेल म्हणून तर तिकडे. दोघांची शिकवण्याची पद्धत पहा. आई आपली गोष्ट सोडत नाहीये, आई आपला मुद्दा सोडत नाहीये, पण त्याला पटेल, रुचेल, समजेल या भाषेत बोलते. आणि वडील तर सरळ सरळ. एकदा असंच झालं होतं, साधारणतः पौगंडा अवस्थेत जेव्हा असतात मुलं तेव्हा हे आई वडिलांना खूप प्रश्न विचारतात. त्यात एकदा त्यांनी विचारलं होतं नरेंद्रने, कसं हा अवखळ मुलगा मी मुद्दाम सांगतोय म्हणजे मग पुढचं कळेल. 11 सप्टेंबर पर्यंत आपल्याला जायचंय 1893. एकदा वडिलांना म्हटलं आमच्यासाठी तुम्ही काय ठेवले. हा संवाद कदाचित म्हणजे स्टार प्रवाह किंवा झी मराठीच्या मालिका सुरू झाल्यानंतर असेल की काय माहित नाही, तेव्हा ते नव्हतं, पण तसं वाटेल असं तुम्ही आमच्यासाठी काय ठेवलंय. ते सहज म्हणले आरशा पुढे जा आणि ते जे काही दिसेल ना ते आम्ही तुला दिले. तुझं व्यक्तिमत्व घडण्यासाठी आम्ही दोघांनी सर्व प्रयत्न केलेले आहेत. एवढं एकच वाक्य ते करत होतं. असा हा मुलगा पण अतिशय बुद्धिमान आहे. जसं शाळेमधल्या कॉलेजमधल्या तेव्हाच्या परीक्षांमध्ये अतिशय उज्ज्वल यश त्यांनी अकॅडमिक म्हणतात ज्याला ते मिळवलेलं आहे, तसं त्या काळच्या शाळेतल्या सर्व स्पर्धा किंवा कॉलेजमधल्या सर्व स्पर्धांमध्ये भाग घेणं हा तब्येतीने दणदणीत आहे तेव्हा सुद्धा. पुढे कसं काय काय झालं 39 वर्षी तेही सांगितलं, आश्चर्य वाटेल तुम्हाला, नवीन माहिती असेल. तर हा मुलगा सगळ्या स्पर्धेतही भाग घ्यायचा, त्यातही व्यवस्थित यश मिळवायचा. असा हा ज्ञान संपन्न होणारा, अनुभव संपन्न होणारा आणि संस्काराची वीण पक्की असलेला हा मुलगा कॉलेजमध्ये गेल्यानंतर असं असतं. म्हणजे तेव्हाची तरी योजना त्याने तर तत्वज्ञान विषय घेतला होता BA ला. त्यामुळे त्यांची अशी समजूत होती की, आणि प्रचंड वाचन या मुलाचं होतं आणि सर्व प्रकारच्या 4 ते 5 भाषा त्याला येत होत्या कॉलेजमध्ये येण्यापूर्वी सुद्धा. आणि एवढंच कशाला, एकपाठी होता तो मुलगा. म्हणजे एकपाठी म्हणजे कसं की एखादं पुस्तक पहिल्यापासून शेवटपर्यंत घेतलं, वाचलं आणि बाजूला ठेवलं की ते कसं रिप्रिंट सारखं, झेरॉक्स सारखं बनवू शकते अशी त्यांची बुद्धी होती. मला 2 ठिकाणी असं मी वेगळी चरित्र सांगतो तिथले मला साधारण दिसलं की मी तेवढं सांगतो. लोकमान्य टिळक 500-600 पानांचा मोठा तत्वज्ञानचा ग्रंथ 1 ते 1.5 तासात वाचून मोकळे व्हायचे. काय करायचं ते, पहिली 50 पानं वाचायचे, अटर कॉन्सन्ट्रेशन आता म्हणतात त्याला, अतिशय एकाग्रतेने. थोडा वेळ पुस्तक बाजूला ठेवायचं, 10-15 मिनिटांनी शेवटची 50 पानं वाचायची, अटर कॉन्सन्ट्रेशन. पुस्तक बाजूला ठेवायचे, मधली सगळी 400 पानावर स्वतःच्या मनाने तयार करायचे. 200 पानावर हे सापडते का बघा, ते कधी 197 पानावर सापडते का 202 पानावर सापडते. संपूर्ण पुस्तक स्वतः तयार करायचं. ही जी लोकमान्यांची पद्धत होती, याचे तर एकदा वाचलं की लक्षातच राहतंय. इट्स म्हणजे तो ब्रेन वेगळाच आहे. विवेकानंदांचा ब्रेन वेगळा काय, तो असा आहे. कॉर्टेक्सचा भाग वाढला आपल्याला मेंदूमध्ये, 2,40,000 सेल दिले आपल्या सगळ्यांना. यात असं केलेलं नाहीये हा
आरक्षित जागामधला आहे, हा आरक्षणातला आहे, असलं काही केलेलं नाही बरं का ईश्वराने. सगळ्यांना 2,40,000 सेल दिलेले आहेत वापरण्यासाठी, हे महत्वाचं. आणि आपण हॅबिच्युअली फेल्स टू यूज, आपण सवयीने वापरायचं विसरतो. 40-50,000 सेल दिवसाला वापरणार असतो, त्याला तुमच्या म्हणजे माणसं होतं, पण प्रापंचिक माणसं जेवढी गरज आहे तेवढ्या पुरतं वापरला, संपला, मेंदूचा वापर संपला. 60-70-80,000 सेल वापरायला लागला तर त्याला, अरे आमच्या कॉलेजमधला हा, आमच्या शाळेतला हा हुशार विद्यार्थी बरं का, नेहमी मेरिट मध्ये असतो, 90,000 1,00,000 सेल वापरायला लागला की आपण म्हणतो अहो हा आमचा फार, आमच्या देशातला, आमच्या राज्यातला खूप मोठा विद्वान ग्रस्त आहे, हा प्राचार्य शिवाजीराव भोसल्यांसारखा आहे. ते 1,00,000 सेल वापरत असते. 1.25 लाख 1.5 लाख सेल वापरायला 2.5 लाख आले, 2,40,000 दिलेत ना, की त्यांना स्वामी विवेकानंद म्हणतात. 2-2.25 लाख सेल वापरायची क्षमता आली की त्यांना आद्य शंकराचार्य म्हणतात. आणि 2,40,000 संपूर्ण सेल वापरता आले की त्यांना भगवान श्रीकृष्ण म्हणतात. ही विण, ही त्यांनी स्वामी विवेकानंदांचे लहानपण वाढलंय, त्याच्यात ते सगळे संस्कार घेता घेता त्यांनी हा आपला मेंदू असा विकसित केलाय. त्यांचं आवडतं भजन सुद्धा ते आहे, विकसित व्हावे अर्पण होऊन जावे, हे मराठीत म्हणता येईल तसं. पण कसं होतं. आणि हा मुलगा त्यावेळेला कॉलेजमध्ये असताना हे ज्ञान असून, तत्वज्ञान वाचत असून, ग्रीक तत्वज्ञान वाचतोय, प्लेटो वाचतोय, अरिस्टॉटल वाचतोय. त्याचं ते अरिस्टॉटलचं एक वाक्य तर त्यांचं फार आवडतं होतं, नाही अरिस्टॉटल दुसरं कोणाचं तरी असेल, पण ते वाक्य होतं सॉक्रेटिस, त्याचं वाक्य होतं. ते वाक्य सॉक्रेटिसचं वाक्य यांना आवडलेलं वाक्य असं होतं कॉलेजमध्ये असताना की माणूस आणि प्राणी यांच्यातल्या जर निरीक्षणात बदल असेल तर ही नोज ओनली ओन साइड ऑफ द क्वेश्चन. आणि सगळंच कळू शकत असेल तर तो माणूस किंवा देव आहे, हे त्याचं वाक्य होतं. If pig and man has a different of the opinion, हे मूळ सॉक्रेटिसचं वाक्य, because pig know only his side of the question. असा हा संध्यावादी मुलगा आहे, परमेश्वर नाही याच्यावर तो ठाम आहे. कॉलेजला येताना आपल्याला 11 सप्टेंबरला जायचंय ना, ते कायम लक्षात ठेवा. कॉलेजला जाताना हा मुलगा परमेश्वर नाही, या जगात व्यवस्था नाही, ईश्वर नाही, आणि एकीकडे म्हणत असताना अंतरात्मा हा सगळा ब्रह्मांडाचा कारभार चालवतो कोण? उत्तर तर मिळालं पाहिजे ना. आणि माणसाचं हे पहिलं वैशिष्ट्य आहे की त्याला प्रश्नांची उत्तर मिळाली पाहिजे. तुम्ही बघा, कुठलाही माणूस सामान्य असो, असामान्य असो, आणि कुठलाही माणूस असो, प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही तर आपण अस्वस्थ होतो. एक वेळ जेवण नाही मिळालं तरी चालेल, पण प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं तर नाही माणूस राहू शकत. कोणी तसं राहू शकत असेल तर सवयी अथवा मुक्त अथवा पशु, तो मुक्त तरी आहे किंवा पशु तरी आहे. आपल्या प्रश्नांची उत्तरं शोधायचीच असतात, तर सापडायचीच असतात, शंका घ्यायच्याच असतात, निराकरण करूनच घ्यायचं असतं आणि तसंच पुढे जायचं असतं. दररोजचा दिवस जर माझा प्रगतीचा नसेल तर विवेकानंद हे नाव घेऊ नये, कुठल्याही नरेंद्राचं नाव घेऊ नये. तर हा असा मुलगा आहे कॉलेजमध्ये. शंका आहे, प्रचंड शंका आहे, परमेश्वर आहे की नाही अमुक. आणि एक दिवस नेमकं त्याच्या भाग्याने, आपल्या सर्वांच्या भाग्याने, देशाच्या भाग्याने एक क्षण आला. कॉलेजमध्ये शिक्षक शिकवतात, तिथे जर लक्ष दिलं तर काय होऊ शकतं त्याची ही गोष्ट आता सुरू झाली. तर एस्कर्शन नावाची कविता शिकवायला, वर्ड्सवर्थची कविता शिकवायला हा बीएचा विद्यार्थी आहे. त्यांच्या कॉलेजचे प्राचार्य हिट, HIT, आता HEAT नाही ना, तर HIT हिट, ते आले होते आणि ती कविता इतकं समरसून ते शिकवत होते. एस्कर्शन कवितेचं नाव लक्षात ठेवा.
आणि ते शिकवता म्हणले की अशा स्वरूपाची भावावस्था तुम्हाला पाहिजे असेल तर याच कलकत्त्याच्या बाहेर दक्षिणेश्वरला एका मंदिरामध्ये असा एक पुजारी आहे, त्याचं नाव रामकृष्ण परमहंस. आणि तो अशा या भावावस्थेत जगतो, त्याला या जगाची पडलीही नाही असं वाटेल तुम्हाला. पण या कवितेतले वर्ड्सवर्थच्या कवितेतले भाव जर कळून घ्यायचे असेल आणि प्रत्यक्ष पाहायचं असेल त्याची भावावस्था माणसाची असू शकते का, तर तुम्ही रामकृष्ण परमहंसांना त्या दक्षिणेश्वरच्या कालीमातेच्या मंदिरात पूजा करताना पहा. कोण म्हणते, परदेशी माणूस इथे येऊन कलकत्त्या कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या भारतीय मुलांना शिकवताना भारतातल्याच एका माणसाचं या ओळीसाठी, या वाक्यासाठी, या परिच्छेदासाठी या माणसाला भेटा म्हणून सांगतात. आपले प्राध्यापक आठवून पहा, आपले शिक्षक आठवून पहा, असं काही आपल्याला कधी शिकवलं आहे का? हा फरक असतो. मन विकसित होण्याच्या सगळ्या प्रॉबॅबिलिटी जो पुढे सरतो त्याला शिक्षक म्हणतात. आणि तो ऐकल्यानंतर यांनी कुठेतरी नोंद करून ठेवली की आपण केव्हा तरी एकदा दक्षिणेश्वरला जाऊन, आणि गेली काय लगेच केव्हा सुट्टी वगैरे आली असेल, फार दक्षिणेश्वर लांब नाही, आता तर लोकलने जाता येतं खरगपूर पर्यंत, तर ते दक्षिणेश्वरला गेले आणि त्या भावावस्थेत तो माणूस वेळा वाटावा असं तर त्यांची पूजा वगैरे चालली आहे, स्वतःशीच गुणगुणतायत, स्वतःशीच बोलतायत. पण पूर्णतः देह पान आवरलेला माणूस त्यांनी पाहिला आणि यांना केव्हा तरी परत भेटूया एवढंच त्यांनी ठरवलं आणि परत आले. काही दिवसांनी हे 1680 सालची वर्ड्सवर्थची कविता त्यांच्या कॉलेजमध्ये शिकवतात. तेव्हाची गोष्ट आहे, 1680 नाही 1880. 1880 ला ही गोष्ट झाली. 1884 ला हा मुलगा BA होऊन त्या कॉलेजमधून बाहेर पडला. 4 वर्षात किती शिकला असेल? हिट सारखे प्राध्यापक सगळे तिथे होते. केवढा शिकला? स्वतः आधी संदेहवादी आहे, तत्वज्ञान वाचलेलं आहे, प्रचंड बुद्धिमत्ता आहे. आपण मगाशी पाहिलं तसं मेंदूचे प्रचंड वापर करणार आहे. फेल्स टू यूज त्याच्यावरती नाही. तो माणूस 4 वर्षात केवढा तयार झाला असेल. आणि या 4 वर्षात तयार होताना मध्ये मध्ये तो रामकृष्ण परमहंसांकडे जायचा. आणि रामकृष्ण परमहंसांना त्यांनी एवढंच केलं की जगात ईश्वर आहे का आणि तो दिसेल का. आत्ताची मुलं आपल्याला जो प्रश्न विचारतील तोच. कारण आपल्याकडे लगेच ईश्वर किंवा परमेश्वर किंवा काही असं म्हणलं की साधारणतः 4 हात, एका हातात गदा, अमुक तमुक असं तरी आठवतं, किंवा काहीतरी एकदम मोठा प्रकाश वगैरे असला पाहिजे आणि काहीतरी एकदम चमत्कार झाला पाहिजे. आपल्याकडे चमत्काराशी फार नातं लावून ठेवलेलं लोकांनी देवाचा. माझ्या साधी आत्ता आपण बोलतोय तेव्हा आपले श्वासोच्छ्वास चालू आहेत ना, आपले रेस्पिरेटरी सिस्टम चालू आहे ना, हे चालवणारा कोणीतरी आहेच ना. कानाला जेवढं लागणार आहे तेवढ्या वायुलहरी शिकून घेऊन त्या मेंदूत पाठवून ते सगळं करणारा कोणीतरी आहेच ना. आणि हे मॅटर काही करू शकत नाही. डेड मॅटर कॅनॉट डू एनिथिंग. मग याच्या पलीकडे काहीतरी असलंच पाहिजे. आणि म्हणून हे त्यांच्याकडे गेले की म्हणून मग रामकृष्णाने त्यांनी पहिला प्रश्न केला की परमेश्वर आहे का. त्यामुळे तुझ्यातलं ईश्वरत्व जोपर्यंत जागा होत नाही तोपर्यंत तुला बाहेरचा परमेश्वर भेटणं शक्य. काय उत्तर आहे बघा. हा माणूस शाळेत गेलेच नाही. मी रामकृष्ण परमहंस हा विषय घेतला तर आणखीन 1.5 तास वेगळं होईल ते. पण रामकृष्ण परमहंसाचं एकच वाक्य सांगतो की पहिल्या भेटीतल्या पहिल्या ह्याच्यात तो माणूस एकच प्रश्न हाही विचारतोय, असा हुशार विद्यार्थी आणि हा शाळेचं तोंडही न पाहिलेला माणूस त्याला उत्तर देतोय, तुझ्यातला अंतरातला देव ईश्वर विवेकानंद हे नावही तेव्हा नव्हतं, नरेंद्र तुझ्यात जागा होत नाही तोपर्यंत तुझा बाहेरचा नारायण दिसणार नाही. म्हणून समजा कोणाच्या बाबतीत हे घडलं पाहिजे. एकदा कळलं तर सगळ्यांच्या बाबतीत घडलं पाहिजे. त्यामुळे असं होत नाही. गंज असलेली सुई सुद्धा लोहचुंबक खेचू शकत नाही. काय रामकृष्णांची शिकवण्याची पद्धत आहे, बोलण्याची पद्धत आहे. तो गंज खरवडायला लागेल तेव्हा ती कदाचित लोहचुंबकाकडे परत आकर्षिली जाईल. तुमच्या शरीरात असलेले केवळ हे शरीर असं नाही, तुमचे
आतलं शरीर सूक्ष्म शरीर म्हणतात. तू एवढं अभ्यास करून आलाय, तुलाही माहिती आहे, तुला स्थूल शरीर आहे, सूक्ष्म शरीर आहे आणि त्याच्या मागे कोणीतरी नियंता आहे. त्या सूक्ष्म शरीरातली स्थिरता येईपर्यंत, जोपर्यंत तुझ्या मनात संदेह आहे तोपर्यंत संकल्प विकल्प चालू राहणार. जोपर्यंत तुझी बुद्धी निर्णय घेत नाही तोपर्यंत संकल्प विकल्प थैमान मांडणार. जोपर्यंत तुझी बुद्धी एका निकषावर येत नाही, त्याला चढण्याच्या बुद्धीप्रमाणे तू वागत नाहीस, तोपर्यंत तुझा अंतर्यामातला देव तुला समजणार नाही. त्याची सुरुवात कर. रामकृष्ण त्याशी बोलतात. आणि पुढे जर 2 वर्षात 1884 ते 1886 एकदा तर अशी परिस्थिती आली की 84 ला याने BA चे पेपर लिहिले नरेंद्रने, आणि आता रिझल्ट यायचे. याच्या मधल्या काळात त्याच्या वडिलांचं निधन झालं, नरेंद्रच्या वडिलांचं, विश्वनाथ दत्त. आणि ते गेल्यामुळे एक प्रकारची घरातली कॅव्हिटी वगैरे काय आहेच, पोकळी झाली. पण नाही, विवेकानंदा पुढे प्रश्न आला आणि तेव्हाच्या नरेंद्र पुढे प्रश्न आला की खाती तोंड आई आणि भावंड लागती, यांची जबाबदारी माझ्यावर आहे. हा ग्रॅज्युएट मुलगा तेव्हाचा नोकरीसाठी कलकत्त्यात वणवण मिळत होता. म्हणजे तेव्हाही हा प्रश्न होताच बेकारीचा. शाळेत, प्राथमिक शाळेत त्यांनी 1 महिना काम केलेलं आहे विवेकानंदांनी, पण किती जण माहिती, ती सोडली त्यांनी आणि अनुवादकाची भूमिका त्यांनी घेतलेली आहे, ट्रान्सलेटर. ज्याच्या नावावरची पुस्तकं पुढे गाजायला लागली त्या मुलाला 1886 मध्ये 10च वर्ष आली, त्याला अनुवादकाची दुय्यम भूमिका घ्यावी लागली होती. काय ईश्वराचं भाष्य असतं बघा. आणि ते अनुवादक तुटपुंजच तो इतकंच, म्हणजे काय ते म्हणतो आपण, डिव्हाइन डिस्पेन्शन. तसं झालं त्याला की हे जग सोडून झालं. आत्महत्येचा विचार नाही, कावलाय म्हणून नव्हे, उत्तरं जी सापडत आहेत ती परिपूर्ण नाहीत, अपूर्ण आहेत, कुठे टोकाला नेणारी नाहीत. आणि म्हणून ह्या प्रश्नांच्या मागे जाता जाता माझी सगळी एनर्जी इकडेच वापरली होते. माझ्या अंतर्गत तो मला शोधायचा, मला गुरुंनी सांगितलंय, ते करताच येत नाहीये. आणि नेमकी त्यावेळेला याने रामकृष्णाने त्यांना सांगितलं की तुझा हा प्रश्न सुटला तर तू थांबणार आहेस का? हा प्रश्न विचारला बघा. तुझा आत्ताचा हा पोटा पाण्याचा प्रश्न सुटला तर तू थांबणार आहेस का? त्याने उत्तर, बघा किती जागा आहे मुलगा. त्याने उत्तर, शब्द देत नाही पण कदाचित काही वेगळा विचार करेन. म्हणजे परत विचारच. म्हटलं जा देवळात, जा कालीमातेच्या देवळात, आणि तू जाऊन हे घे, दर्शन घे, आणि तुला काय मागायचं ते माग. तो तिथे गेला आणि काय मागायचंय विसरला. नाही तर तुला ते काय मागायचंय तर देवीकडे माग. आणि अक्षरशः हा गाभाऱ्यात गेला आणि देवी दिसली. ज्या माणसाच्या मनात कधी हा विचारही नाही देव असतो की नाही वगैरे, की देवी प्रत्यक्ष समोर. आपल्या ती हिंदी सिनेमा वगैरे, वत्सा तुझं प्रत कल्याण असो, काय मागायचं ते मागून घे, असा तो शिनाला. आणि हा विसरला काय मागायचा. ज्याची स्मरणशक्ती जबरदस्त आहे, एकदा पुस्तक वाचल्यावर पूर्ण लक्षात राहतो. तो विसरला काय मागायचंय ते. आणि परत तो नमस्कार करून एवढं म्हणला, आई मला विवेक, वैराग्य आणि संन्यस्त वृत्ती दे. ज्ञान, वैराग्य, विवेक हे दे. बाहेर आला, अरे वेड्या काय तुला मी सांगितलं, तू काय केलंस, जा परत. काय पावळ या माणसाची बघा, शाळेत न गेलेला म्हणून जा परत, परत तुला दिसेल देवी. काय कॉन्फिडन्स आहे, देव आहे की नाही पहा. परत गेला, परत नमस्कार, परत देवी उभी. असं 2-3 वेळा झालं. रामकृष्ण बाहेरून एवढंच नंतर म्हणले, तुला नेहमीच्या भौतिक गरजा कधीही मागता येणार नाहीत, देवा पुढे मागायच्याच नसतात.
ज्ञान वैराग्य विवेक संन्यास वृत्ती बरोबर तू वेगळा आहेस. आणि त्या काळात त्यांच्या घसा दुखायला लागला रामकृष्णांचा, म्हणून डॉक्टरांनी सहज तपासलं, त्यांना गळ्याचा कॅन्सर. आणि गळ्याचा कॅन्सर झाल्यानंतर तो जे काही ते देऊळ होते ते देऊळही असं म्हणजे दक्षिणेश्वरचं देऊळ, ती कालीमातेची मूर्ती पाहिली ना तरी घाबरायला लागली आजही. मला आश्चर्य वाटतं की समर्थांचा राम, श्यामा सुंदर राम, भगवान श्रीकृष्णाचं अलौकिक रूप त्याचं आपण काय सगळे फोटो बसून प्रत्यक्ष पाहतो, आणि कालीमाता या सगळ्यांच्या मागे एकच तत्व भरलंय. कसं बघा ते तुम्हीच विचारून पहा स्वतःला. दिसायला तेवढी रुद्र आहे कालीमाता. त्या कालीमातेच्या पुढे हा मुलगा परत तेच म्हणतोय, रामकृष्णांना झालाय कॅन्सर, आता खरं मागायला पाहिजे गुरुदक्षिणा. ते म्हणले मला बोलू दे, जर माझ्या बोलण्याने आणि जर लोकांना त्या मार्गदर्शन केले त्यांचे प्रश्न सुटत असतील तर न बोलण्याचा वेळेपणा मी का करू कॅन्सर असला तरी. आणि त्यांचा विलक्षण ताण यायला लागला. आणि 16 ऑगस्ट 1886 कॅन्सर मध्ये रामकृष्णांचं निधन. आणि तेव्हा त्यांच्यावरती 10-12 त्यांचे तयार केलेले शिष्य आणि नरेंद्र हे तिथे होते. मग त्यांनी गुरूंची सेवा करायची म्हणजे गुरूंना काय होतं तीच प्रार्थना विवेकानंद केंद्रात कोणी गेले का ती विपन्न सेवा ही खरी मूळ ईश्वर सेवा. आमचे रामदास त्याला समर्थ रामदास वेगळ्या तऱ्हेने म्हणतात, नारायण असे विश्वी त्याची पूजा करीत जावी, म्हणून कोणीतरी जिवावी कोणीतरी काया. नारायण सगळ्या जगात भरून राहिलाय, प्रत्येक माणसात भरून राहिलाय. हो अगदी सासू भरून राहिलाय आणि सुनेतही भरून राहिलाय, बरं का, सगळ्यांकडे भरून राहिलाय. पण कोणीतरी झिजावी त्याच्यासाठी काया, त्याच्यासाठी झिजणारा होण्याचा विपन्न सेवा, दारिद्र्य विपन्न सेवा हा रामकृष्णांनी त्यांना दिलेला वसा आहे. आणि ते काम करण्यासाठी रामकृष्ण मठ नावाचं एक अधिकृत संस्था त्यांनी स्थापन केली. हे 1886 ते 1890 या काळातली गोष्ट आहे. आणि ते जे काही 10-12 तेव्हाचे शिष्य होते ते भारतभर पांगले आणि फिरायला लागले. आणि मग ते फिरायला लागल्यावर किती बोलायचं, ते फिरायला लागल्यावर कारण आपल्याला किमान याचं तर शिकागोला तर त्यांना पोहोचवायला पाहिजे. पुढचं 4 जुलै 1902 त्यांची समाधीपर्यंत जातोय की नाही आपण बघूया. तर 16 ऑगस्ट 1886 रामकृष्ण गेल्यानंतर हे सगळं 4 वर्षात सगळीकडे पांगले. आणि हे विवेकानंद हिंडायला लागले, त्याचा धावता आढावा आपण घेऊया. ते प्रथमतः अमरनाथला गेले, तिथून राजस्थानमध्ये गेले, तिथून राजस्थानमधून ते मध्ये एकदा दिल्लीत गेले. मग त्या दिल्लीनंतर ते पोरबंदरला आले आणि तिथे 11 महिने राहिले. आपलं 11 महिने म्हणल्यावर डोंबिवलीकर माणसाला कसं लिव्ह लायसन वगैरे आठवलं तसं ते तिथे राहिले. बरं का, शंकर पंडित म्हणून होते, ते वेदांचं इंग्लिश मध्ये ट्रान्सलेशन करत होते. आणि इतका ज्ञानी मुलगा आपल्या दारात आलेला आहे, त्याची मदत होईल म्हणून त्यांनी त्याला ठेवून घेतलं. आणि त्या काळात विवेकानंदाने आनंद वाटला की वेद त्यांना जे शिकायचे होते ते शिकायला मिळाले. काय बघा कुठे पोरबंदर हे गाव यासाठी प्रसिद्ध आहे. वेगळ्या गोष्टी चांगल्या वाईट दोन्ही गोष्टी पोरबंदरला सुरू होत्या. तर तिथे त्यांची भेट झालेली आहे शंकर पंडितांची. आणि हे वेद सगळे शिकले 11 महिन्यात. 11 महिन्यात हे शिकायचं असतं बरं का लिव्ह लायसन मध्ये. तर ते आणि इकडे त्यांनाही फार बरं वाटलं की माझ्या प्रत्येक इंग्लिश ट्रान्सलेशनवर या साक्षेपी मुलाची नजर फिरलेली आहे. असं ते झालं. मग पोरबंदरहून ते अहमदाबादला आले. अहमदाबादला जैन मंदिरात समोर त्यांचं भाषण झालं विवेकानंदांचं. त्या ते नरेंद्र दत्त आहे, त्यांचं भाषण झालं. आणि ते म्हणाले की स्यादवाद आणि अनेकात्वाद देणारी ही प्राचीन 2,500 वर्षाची परंपरा जैन मुनींनी कशी दिली आणि तीर्थंकरांचं भाष्य हे त्यांनी जैन लोकांना समजून सांगितलं. लक्षात घ्या मी वाक्य काय म्हणतोय. जैन लोकांना तीर्थंकरांची वाक्य विवेकानंद समजून देतो.
मग तिथून ते पुढे आले, मुंबईत आले. मुंबईत त्यांना तसं आवडलं नाही गाव, पण एके मोठे वकील, कारण त्यांचे वडील वकील होते, त्यांचे सगळे मित्र सगळीकडे होते, तर बॅरिस्टर रामदास छबिलदास, जे आता दादरवर छबिलदास हायस्कूल आहे ना, पण कदाचित समोरचा वडा सगळ्यांना आठवत असेल, पण ते समोरचं ते हे आहे ते छबिलदास, तिथे त्यांचा वाडा तेव्हा होता, त्यांच्याकडे ते राहिले. आणि तेव्हा छबिलदास त्यांना म्हणतायत, रामदास छबिलदास, की तुम्ही असे हिंडताय काय, तरुण असे हिंडून काही होणार नाहीये, तुम्ही काहीतरी नक्की काम करा. त्याच्या म्हटलं माझ्या गुरूंचंच मी काम करतोय, ज्या काही मला देश कसा आहे पाहायला पाहिजे, पाहायचं असेल तर हिंडायला पाहिजे, एका ठिकाणी थांबून जाणार नाही, मी परिव्राजक आहे, मला हिंडायलाच पाहिजे. जर मला प्रश्न समजतील आणि प्रश्न समजले तर त्याची उत्तरं शोधायचा प्रयत्न करेन. तिथून ते पुढे त्यांचं तिकीट काढून देण्यात आलं आणि त्या डब्यामध्ये, त्यावेळच्या गाडीमध्ये एक मस्त तेजस्वी माणूस, पण वयाने थोडासा मोठा, आणि हे यांचा सगळा पेहराव पाहिल्यानंतर तिथे त्या डब्यात त्या रेल्वेला 3 क्लास असायचे, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास. फर्स्ट क्लास फक्त युरोपियन लोक, सेकंड क्लास भारतातले काही लोक, आणि थर्ड क्लास असेल त्यांना तेवढंच पैशात जमेल तेवढ्यांना थर्ड क्लास तो असायचा. त्या सेकंड क्लासच्या डब्यामध्ये 2 मोठ्या लोकांची भेट झाली. एक म्हणजे लोकमान्य टिळक आणि विवेकानंदांची भेट गाडीत झाली, पुणे मुंबई प्रवासात. आणि आधी त्याचा पेहराव पाहून इतर लोक, जे युरोपियन इतर होते, ते कुत्सितपणे याला काहीतरी बोलवले, हा सगळं ऐकत होता, काही बोललं नाही. आणि जेव्हा काहीतरी लोकमान्य टिळक म्हटल्यानंतर ह्यांनी त्या संख्येला उत्तर द्यायला सुरुवात केली. याचं इतकं अप्रतिम इंग्लिश पाहून सगळे जण चाट झाले. आपण जे बोललो ते गॉसिपिंग जे होतं, ते गॉसिपिंग कसं चुकीचं या माणसाने ठरलं, 1-2 वाक्यात बोलले. विवेकानंदांची 30 ताकद आहे, कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय घनता. आणि ते तसे बोलले आणि पुढे 4 तास 5 तास तेव्हा काय ते लागत असतील तेवढ्या वेळ फक्त हे दोघं बोलत होते आणि वेदांतावर बोलत होते. आणि मग शेवटी लोकमान्य टिळकांनी त्यांना आग्रह केला की तुमच्यासारखा विद्वान तरुण पुण्यात राहिला तर फार छान, तुम्ही पुण्याचे नागरिक व्हा. आताच्या अटी नव्हत्या 1 ते 4 वगैरे असं, ते नव्हतं तेव्हा. त्यामुळे पुण्याचे नागरिक व्हा. आणि मग ते म्हणले नाही, मला हिंडायलाच पाहिजे. तिथून ते महाबळेश्वरला गेले. महाबळेश्वरला त्यांना खरं ते लिंबडीचे संस्थानिकांनी बोलवलं होते, ठाकूर म्हणून होते, पण तिथे त्यांची भेट झाली नाही म्हणून ते रस्त्यावर हिंडत होते. तेव्हा अमरावतीहून सुट्टीला आलेले महादेव शंकर जोशी, महादेव शंकर जोशी हे तिथे आले होते. त्यांनी पाहिलं ते बंगाली माणूस असा हिंडतोय म्हणून त्यांनी केलं होतं. ते म्हणलं की असं आहे की मला ते लिंबडीचे महाराज भेटले नाही, मी असा परिव्राजक आहे, मला हिंडायचंय भारतभर, म्हणून माझ्या घरी येऊन थांबा. आणि त्यांच्या घरामधला एक छोटा प्रसंग सांगतो. या माणसावर कसं एकाग्रता किती आहे तेवढ्यासाठी हे उदाहरण आहे की त्यांच्या घरात एक लहान मुलगी तेव्हा होती आणि तिला पोटदुखीचा त्रास होता. ती रात्रभर रडायची आणि कसं रात्री रडून घरातल्या लोकांची झोप मोडलेली कोणालाही चालत नाही. आणि स्वतःच्या मुलाचे मी आईची झोप मोडावी असं आईलाही वाटत नसतं. तर ही अशी रडते तेव्हा ते सगळे तिरस्कार करायचे, चिडायचे. तर ते म्हटलं तुम्ही विवेकानंद म्हणजे नरेंद्र देव म्हटलं की तुम्ही असं करा, मी रात्री ध्यानधारणा करतो, तुम्ही ह्या मुलीला माझ्या मांडीवर किंवा शेजारी ठेवा आणि तुम्ही निर्भोग झोपा. आणि ही मुलगी त्यांच्या जवळ दिली जायची, ती शांत राहायची आणि हे त्याही काळामध्ये व्यवस्थित मेडिटेशन करतो. ही आठवण आत्ता ते सांगलीचे जे राजे महाराजे होऊन गेले पटवर्धन, त्यांच्या सरस्वतीबाईंची आहे. तिने त्यांना पाहिलेलं नाहीये, म्हणजे तिला आठवत नाहीये, पण ती त्यांच्याविषयी ऐकलेल्या गोष्टी शिवाजीराव भोसलेंना 3 तास सांगितले. ती तिथून महाबळेश्वरून साताऱ्याला गेले. साताऱ्यावरून कोल्हापूरला गेले. कोल्हापूरला तेव्हा शाहू महाराजांची आई ती सगळं काम पाहायची. तिने यांची 2 तत्वज्ञानाची व्याख्यान राजाराम विद्यापीठात त्यांचं भाषण ठेवलं होतं. आणि हे सगळं करून हा माणूस रामेश्वरला आला आणि कन्याकुमारीचं दर्शन घेतलं. आणि कन्याकुमारीच्या समोर त्यांना रात्री दृष्टांतासारखं स्वप्न पडलं की याच्याही पुढे भारत आहे, तू पाहून घे. म्हणून ते सकाळी उठून पाहिलं तर असं 1-2 फरलांगावर पाण्यामध्ये असं एक दगड मोठा दिसला. हा कसा तिथे आला असेल, काय झालं असेल असं विचार. पण तिथे जाता येतं. आणि कन्याकुमारी तिथे
तपश्चर्या केली होती. ही अतिशय पवित्र भूमी आहे, पण तिथे जायचं असेल तर नावाड्याला पैसे देणं किंवा जर स्वतःची हिंमत असेल तर पोहून जा. त्याने स्वतःची हिंमत पोहून ते तिथे गेले आणि 3 दिवस तिथे ध्यानधारणा केली आणि त्यांना संपूर्ण 3 गोष्टी लक्षात आल्या. भारतात विलक्षण दारिद्र्य आहे, भारतात विपन्न सेवा करायची आहे, जातीजातीतले भेद आहेत, स्त्रीला कुठेही तऱ्हेने वागणूक चांगली दिली जात नाही, हे इकडे आहे. पण भारत अध्यात्माच्या दृष्टीने, परमार्थाच्या दृष्टीने, तत्वज्ञानाच्या दृष्टीने अतिशय समृद्ध आहे. हे समृद्धीचं ज्ञान परदेशात दिलं पाहिजे आणि परदेशातली विद्या इकडे यायला पाहिजे, असं त्यांच्या डोक्यात त्या 4 दिवसाच्या सगळ्या तपश्चर्येतून बाहेर आले. आणि मद्रासला ते आले आणि मद्रासला त्यांना अतिशय मोठे तरुण मंडळी सगळे भेटले आणि ते म्हणले, अहो तुम्ही इथे काय बसलात, एवढं तुमचं ज्ञान आहे, इंग्रजी भाषेला अतिशय प्रभुत्व, प्रचंड ज्ञान, सगळे वेद, आता तर 11 महिन्याचा तो नवीन कोर्स पण झाला आताच्या भाषेत, सगळं झालेलं. त्यावेळेस तुम्ही इथे काय, तुम्ही परदेशात जा. आणि विशेषतः आता शिकागोमध्ये सर्वधर्म परिषद आहे. अमेरिका शोधून त्याला 400 वर्ष झाली. 1493 अमेरिका शोधली गेली. कोलंबस नव्हता गेला, कोलंबस क्युबाला पोहोचला होता. थॉमस आणि कुक आणि दुसरे 3 जण पोहोचले होते, ते अमेरिकेला पोहोचले होते. आणि त्यामुळे त्यांचं 400 वर्ष जी जमीन शोधून झाली, अमेरिका खंड शोधून झालं, म्हणून त्या 400 वर्षासाठी मोठं सेलिब्रेशन करण्यासाठी त्या देशाने म्हणजे अमेरिकेने तेव्हाच्या 1893 साली मोठी सर्वधर्म परिषद घेतली. आणि नुसती धर्म परिषद नव्हे, अनेक त्याच्यात परिषद, विज्ञान परिषद होती, साहित्य परिषद होती आणि सगळे लोक त्यांनी बोलवलेले होते. आणि काहींची निमंत्रण पाठवलेली होती, काहींची निमंत्रण आलेली त्यांनी स्वीकारलेली होती. आणि अशा तऱ्हेने ते 1893ला ते मोठं तिकडे संमेलन भरणार, तिकडे तुम्ही जा असं म्हणून मद्रासच्या. आपण जायला पैसे तेही नाही, ज्ञान आहे पण मांडायची तयारी आहे, पण आपल्याला निमंत्रणही नाही. त्यामुळे तुम्ही जा. आणि लोकांनी अक्षरशः लोकवर्गणीतून पहिला प्रवास त्यांचा झाला, बोटीतून झाला. 2.25 महिने तो प्रवास चालला होता. बघा, 2.25 महिने बोटीतून तिकडे जाऊन त्यांना काही दिवस तिकडे राहायला लागेल या अंदाजाने लोकांनी पैसे गोळा केले होते. आणि त्यावेळेला निघण्याच्या आधी 10 दिवस खेकरीते महाराज म्हणून होते, त्यांना मुलगा झाला होता. तो यांच्या नरेंद्राच्या तपश्चर्या झाल्या असं त्यांची धारणा होती. म्हणून ते म्हणले, आम्ही तुम्हाला काहीतरी नसते पैसे नाही देणार, तुम्ही या, आमच्या मुलाचं सगळं तुम्ही मुलाच्या जन्माचे कारण आहात, त्यावेळी तुम्ही आता इथे मोठं नाव काहीतरी घ्या. आणि विवेकानंद हे नाव त्यांना, नरेंद्र दत्त हे वयाच्या 30व्या वर्षी त्यांना नाव आलंय. इतकं सुंदर नाव इतक्या उशिरा आयुष्यात येऊ शकतं ही पहिली घटना असाय. ज्ञानेश्वरांना आपण म्हणतो ते वयाच्या 16 वर्षी झालं असेल, पण ते पहिल्यापासून ज्ञानोबाच असेच होते. पण इतकं एक मोठं नाव जगात आज कोणाला नरेंद्र विश्वनाथ दत्त माहीत नाही, पण विवेकानंद सगळ्यांना माहीत आहे. हे इतकं भाग्यशील नाव फक्त वयाच्या 30व्या वर्षी अमेरिकेसाठी जाण्याचं प्रस्थान ठेवण्याच्या आधी 10 दिवस फक्त त्यांना मिळाले. आणि मग ते तिथे गेले. आणि 11 सप्टेंबर 1893 परिषद सुरू होणार होती, सर्वधर्म परिषद. आणि हे जुलैमध्ये जाऊन पोचले. आणि 2 महिने मग तिथे गेले आणि त्यांनी शिकागोच्या धर्म परिषदेची इथे चौकशी केली. त्या चौकशीच्या वेळेस ते म्हणले, तुम्ही कुठल्या धर्माचे प्रतिनिधी आहेत? त्यांनी कळवलेलं आहे का धर्मानी अधिकृत तुम्ही त्याचे वक्ते आहात म्हणून? त्याचं काही शिफारस पत्र आहे का? तुमचं डिग्री काय? 4ही गोष्टी एकही कागद यांच्याकडे घेतला नाही. कारण आपल्याला काही एक धर्म आहे हे भारतीय माणसांना माहित नाही, त्याला एक तत्वज्ञान आहे तेही माहित नाही. ज्यांना ते माहीत होतं त्यांचं इंग्रजी तोकडं होतं, ज्यांचं इंग्रजी चांगलं होतं त्यांना ज्ञान नव्हतं, जे दोन्ही होते ते मानाने कोटे होते. जायचं कोणी कोणी? त्यावेळी त्यांना लक्षात आलं की आपल्याला या परिषदेत भाग घेता येणार नाही. आणि मग तिथल्या एका हॉटेलच्या बाहेर बोर्ड असायचे तेव्हा, डॉग्स अँड इंडियन्स आर फॉरबिडन टू एंटर. हॉटेलमध्ये राहिला
डॉग्स अँड इंडियन्स, पण तेव्हा इंडियन्स म्हणजे त्यांचं रेड इंडियन्स असं त्यांना म्हणायचं होतं, पण यांनी ते वाचलं ते डॉग्स अँड इंडियन्स. काय असा बोर्ड नसल्यास एका हॉटेलमध्ये ते थांबले आणि तिथे ते पैसे संपत आल्यानंतर ते आता काय करायचं, बोलवणं तर नाही आणि काय करायचं, अशा परिस्थितीत असताना कोणीतरी त्यांना सुचवलं की तुम्ही असं इथे राहण्यापेक्षा जवळ बोस्टन नावाचं गाव आहे, त्या बोस्टनमध्ये जा आणि तुम्ही बोस्टनमध्ये थोडं जास्त दिवस तुम्ही राहू शकाल. त्याप्रमाणे ते बोस्टनला आले आणि जायचं पुढे. बरं, तेव्हाचं बोस्टन गाव आणि आत्ताचं सुद्धा लांब लांब घरं असतात हो. म्हणजे डोंबिवलीत MIDC पासून स्टेशन पर्यंतच्या रस्त्यावर फक्त 20 ते 25 बंगले, प्रत्येकाचा आवार मोठा. त्यामुळे एक समजा एकाचं दार बंद झालं की दुसऱ्या जायला 2 मैल तुम्हाला चाललाच पाहिजे. रामनगर पर्यंत चालला, रामनगरला नाही मिळाली रिक्षा, चला त्या गजानन पर्यंत चाला, असंच ना, तसंच चालत होते. आणि मग शेवटी एक संभार नावाच्या महिला होत्या, त्यांनी पाहिलं की हा वेगळा ड्रेस घातलेला माणूस आहे, तुम्ही कुठे आहात तर म्हणे आम्ही असं असं आलो होतो. म्हणजे आमच्याकडे आमचा फार्म हाऊस मोठा आहे, आम्हाला लोक आलेली आवडतात, तुम्ही इथे राहा. आणि त्यांनी J.W. राईट नावाचे हार्वर्ड युनिव्हर्सिटीतले प्राध्यापक होते की जे ग्रीक भाषा शिकवायला तिथे होते. त्यांना सांगितलं की असा असा एक तरुण आलेला आहे, वय वर्ष 30, त्या मुलाचं वय वर्ष तेव्हा 30, 1863 सालचा त्यांचा जन्म आणि 12 जानेवारी 1863 आणि हा प्रसंग आहे 11 सप्टेंबर त्या अलीकडे. त्यामुळे त्यांनी मग तो राईट आले आणि त्यांच्याशी बोलताना त्यांच्या लक्षात आलं, त्यांनी एक वाक्य, मग तुम्ही इथे का थांबलाय, तुम्ही शिकागोला का नाही जात. त्यामुळे मी शिकागोला गेलो होतो, पण माझ्याकडून फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्या नाहीत, माझ्याकडे निमंत्रणाचं हे नाही, मी कुठल्या अधिकृत धर्माचा कुठल्या माझ्याकडे कुठलंही प्रशस्ती पत्रक नाही. त्याने ते तुमचे सगळे लोक याच्यावरती आणलेले आहेत आणि मला तर हे त्यांना एवढीच अडचण असेल तर ते मी सोडवतो तुमची अडचण. आणि म्हणून त्यांनी ते शिकागोला पत्र दिलं. ते एक पत्राची एकच ओळ सांगतो म्हणजे कळेल या माणसाचं काय वैशिष्ट्य राईट यांना वाटलं. त्यांनी एकच वाक्य दिलं, ही इज अ लर्नर मॅन, ही इज अ लर्नेड मॅन हु इज मोर लर्नेड दॅन ऑल प्रोफेसर्स नॉलेज पुट टुगेदर. आणि त्याचं आमचं शिवाजीराव भोसलेने फार छान भाषांतर केलं होतं. इथे असा एक माणूस आलेला आहे की ज्याचा व्यासंग अमेरिकेतील सर्व प्राध्यापकांच्या एकत्रित वाचंगाला पूर्ण असा पासंग असलेला माणूस निसंग फकीर आमच्या इथे आलेला आहे, ज्याचा व्यासंग आपल्या सर्व प्राध्यापकांच्या पासंगालाही पूर्ण आहे असा निसंग फकीर. काय वाक्य आता मगाशी इंग्लिश सांगितलं नाही, ते एक देणगी असते. आणि ते जेव्हा कळलं शिकागोला, सगळे बापरे हा माणूस आला होता आपल्याकडे, आपण ते सगळं चुकलं आता. मग ते परत कागदपत्र ते हरवून बसलेच एकदा. पण शेवटी त्या दुसऱ्याबाई जी वेल त्यांना ते लक्षात आलं आणि मग त्यांनी त्यांना शिकागोला मग एकदा त्यांना खोली मिळाली, सगळं मिळालं. आणि 11 सप्टेंबरला 7,000 लोकांपुढे हा माणूस बोलला पहिला, नरेंद्र विश्वनाथ दत्त. तेव्हा तिथे विवेकानंद म्हणून गेले. 7,000 प्रतिनिधी आहेत. कसे प्रतिनिधी आहेत, प्रत्येकाचा धर्म आहे, त्याचा तो तत्वज्ञ आहे, त्याचं भाषण लिखित आहे, त्याचं भाषण तयार आहे, ज्याला प्रशस्तीपत्रक दिलेलं आहे, त्याच्या धर्माचा तो अधिकृत प्रतिनिधी म्हणून गेलेला आहे. अशी 7,000 लोकांची कित्येक दिवस भाषणं होत शेवटी यांना विचारण्यात आलं नरेंद्रना की आता जर तुम्ही बोलला नाही थांबायला लागेल, तुम्ही बोललंच पाहिजे. आणि तेव्हा मात्र ते उभे राहिले. परत त्यांचे भारतीय संस्कार जागे झाले. गुरुदेवांचं स्मरण केलं, सरस्वतीचं स्मरण केलं आणि पहिलंच वाक्य म्हणले, सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका. 4च ओळी बोलले, लोक उभे राहिले, टाळ्या वाजवायला लागले. म्हणजे 2 मिनिट त्यांना कसं आहे, आपण भारतीय माणसाला पहिलं काय असं आपण दुसऱ्या भाषेत बोलते म्हणल्यावर ते व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे की नाही इथपासूनच शंका येते ना. कारण आपल्या बोलण्यात काही चूक झाली म्हणून तर हे लोक टिंगलटावाळे म्हणून काय नाही, खरंच ते. आणि पहिल्या भाषणाचं पहिलं वाक्य आम्ही अमेरिकन लोकांचे धन्यवाद एवढ्यासाठी देतो की तुम्ही देशोदेशीच्या ज्ञानेश्वरांना एकत्र आणण्याचा सोहळा तुम्ही तयार केला. आजपर्यंत अनेक धर्म परिषदा झाल्या, अनेक ठिकाणी झाल्या, अनेक पंडितांना बोलवण्यात आलं, पण देशोदेशीचे ज्ञानेश्वर एकत्र आणि ते सुद्धा 7,000च्या संख्येने जम्मूला बोलवलं. मी अमेरिकन लोकांचं
धन्यवाद देतो. आणि दुसरं लगेच ते म्हणले की तुमचं देश आणि तुमचा धर्म हा अलीकडचा आहे, सनातन प्राचीन पुरातन असलेल्या वैदिक धर्माचा प्रतिनिधी म्हणून मी आलेलो आहे. मग दुसऱ्या दिवशी त्यांची एकूण 17 दिवस ती परिषद होती. 17 दिवसात त्यांची 12 भाषणं झाली. किती जणांना माहिती आहे? पहिलं फक्त ब्रदर्स अँड सिस्टर्स वगैरे एवढंच माहित असतं, संपलं. 17 दिवसात त्यांची 12 भाषणं झाली. दुसऱ्या दिवशीचा विषय होता वेअर वी डिसॅग्री. आणि मग 2 धर्मामध्ये फरक का, अनेक धर्मामध्ये फरक का, यावर ते बोलले. पुढचं तर त्यांचं आमचं वैदिक धर्म आणि ह्या मगाशी जी पहिल्यांदा मी सुरुवात केली बोलताना की अपौरुषीय वाङ्मय म्हणजे काय आणि वेद आमचे कसे निर्माण झाले, आम्ही ऋषी कोणाला म्हणतो आणि त्या ऋषींचे हे रुच्या कशा आहेत आणि त्या ऋच्याने आमचा धर्म, आणि आम्ही कुठल्याही धर्माला कधी नाही म्हणलो. ज्यांना ज्यांना त्याच्या पद्धतीने काय वागायचं असेल ते वागायला मोकळीक आहे, परंतु आमचा धर्म सर्वात त्या धर्माचा प्रतिनिधी म्हणून आलोय. शेवटच्या दिवशीचं त्यांचं भाषण होतं ते आत्ताच्या भाषेत एका वाक्यात सांगायचं तर ज्ञानेश्वरांचं पसायदान इंग्लिशमध्ये जर कोणाला ऐकायचं असेल तर ते शेवटचं भाषण मला वाटतं 11, 7, 17, 28 सप्टेंबर संध्याकाळी 4 वाजता झालं होतं, बरोबर अमेरिकेतल्या 4 वाजता. पसायदान इंग्लिशमध्ये जर तुम्हाला ऐकायचं असेल आणि हे सगळं पृष्ठसंख्या 4000 पानांची त्यांच्या कम्प्लीट वर्क्स ऑफ विवेकानंद आजही उपलब्ध आहेत. विवेकानंद केंद्रात आहे, डोंबिवलीत सुद्धा विवेकानंद केंद्रात उपलब्ध आहे. कम्प्लीट वर्क्स ऑफ विवेकानंद 4000 पृष्ठांचं त्यांनी. आणि पुढे ते 3.5 वर्ष अमेरिकेत राहिलेत आणि त्यांना प्रत्येक विद्यापीठ म्हणायचं की आम्ही तुम्हाला विद्यासन देतो, म्हणजे काय फॅकल्टी तयार करतो, तुम्ही इथेच राहा. त्यांना नाही, मला भारतात परत गेलंच पाहिजे, मी इथे भारताचा प्रतिनिधी म्हणून इथे आलो आणि मला जे सांगायचं होतं ते सांगितलं. आणि त्यांच्या शंका वाढायला लागल्या. मध्ये 2 वेळा ते इंग्लंडला लंडनलाही जाऊन आले. त्या एका भाषणामध्ये मार्गारेट नोबल नावाची मुलगी समोर जी एका शाळेची मुख्याध्यापिका होती ती हे भाषण ऐकायला आली होती आणि त्यात त्यांनी एज्युकेशनचा विचार मांडत होते. विवेकानंद हा माणूस न अडखळता बोलायचा, हातात एकही कागदपत्र नाही आणि ते एखादं बीज पेरल्यानंतर त्याचं फळा फुलासह मोठा वृक्ष होण्याची जी विकसनाची प्रक्रिया आहे तीच माणसाचं मन उकळण्याची प्रक्रिया म्हणजे आमचं शिक्षण आहे असं म्हणलं. आणि हे इतकं त्या मुलीला आवडलं वाक्य मार्गारेट नोबल की ती म्हणली की मला तुमच्याबरोबर भारतात यायचंय. त्याच पुढे भगिनी निवेदिता म्हणून प्रसिद्ध झाल्या. त्या त्यांच्याबरोबर लगेच नाही आलेल्या, ते 2-1 वर्षांनी नंतर निघाले. आणि मग 1893 ते 1897 पर्यंत ह्यांचं अमेरिकन दिग्विजय आल्यानंतर ते कोलंबोत आले जहाजाने. आणि इकडे मात्र त्यांची टेप बदलली. आता शेवटचे मुद्दे काही आले. विवेकानंद कुठल्या प्लॅटफॉर्मवर आहेत बघा. तिकडे सांगताना आपला धर्म सांगताना ते विसरले नाही, आपलं तत्वज्ञान सांगताना विसरले नाही, आपलं मोठेपण सांगताना विसरले नाही. आणि एवढंच नव्हे तर न बोलता श्रेष्ठत्व कसं शोधायचं ते तुम्ही ठरवा, मी सत्य मांडून ठेवलेलं आहे. आय हॅव पुट ऑन पेपर्स, यू डिसाइड युअरसेल्फ व्हिच इज व्हॉट. आणि ते तिकडे सांगतात. आणि कोलंबोला उतरले, त्यांना तिकडे लंडन मध्ये विचारण्यात आलं, एका बाईनेच विचारलं ते सुद्धा. तेव्हा गेले 3.5 वर्ष अमेरिकेत आणि आता एक 6-7 महिने तुम्ही लंडन मध्ये राहिला. इथल्या सगळ्या आधुनिक सोयी हे असताना तुम्हाला आता भारतात रमेल का आणि जाल का परत. त्या ते म्हणले, त्यांनी उत्तर देताना ते एकच होतं म्हणले, इंडियन सॉइल इज ग्रेटेस्ट हेवन टू द मी. या देशाची छोटीशी धूळ सुद्धा मला स्वर्गात समान आहे, हेच म्हणायचं असतं. जननी जन्मभूमीशी स्वर्गातपी करीयसी, याच नवीन रूप म्हणजे नरेंद्र विवेकानंदांचे शब्द. हा विवेक पाहिजे. मुद्दा म्हणून ती खोच घेतली होती, बॅग घेतली होती. तर हे नाव कसं घेतलं त्यांनी की भारताच्या मातीची छोटीशी धूळ सुद्धा मला स्वर्गासमान आहे. आणि राष्ट्र हेच काम असतं. कदाचित मधल्या 70-80 वर्षात काय झालं माहित नाही आणि आधीच्या स्वातंत्र्य लढ्याची
विवेकानंदानंतर जवळजवळ 100 वर्षांनी ते काम का होईना कुठे ना कुठेतरी कोणत्या तरी स्वरूपात सुरू झालेलं आहे. पण आपल्याला प्रत्येकाचा त्यात सहभाग असायला पाहिजे. आणि मग त्या माणूस एकीकडे सत्कार स्वीकारायचे, इकडे या रामकृष्ण मिशनचं काम ओढायचं, असं वाढवत त्यांचा जो कोलंबो ते परत अल्मोरा म्हणजे आपल्या अमरनाथच्या शेजारी हा परत भारत दौरा त्यांचा झालेला आहे. आणि ही पुस्तकातली सगळी माहिती उपलब्ध आहे बरं का. कोलंबो तर अल्मोरा अशा जुन्या आवृत्तीचं नाव आहे. इंडियन थॉट्स असं त्याचं नवीन नाव आवृत्तीचं आहे. विवेकानंद केंद्रात कुठेही तुम्हाला मिळतील. तिथे नाही मिळालं तर कन्याकुमारीला मिळतील, तिथे नाही मिळालं तर बंगलोरला मिळतील, पण नक्की मिळतील. आजही उपलब्ध आहे. म्हणजे तिकडे 4000 पानात जे लिहिलेलं आहे ते सगळं वेगळं आहे. त्यात परदेशी माणसाला भारतीय धर्म शिकवण्याचे सगळे तंत्र आहे. आणि कोलंबो ते आपले प्रश्न आत्ताचे अजून किती आपले आत्ताचे प्रश्न 125 वर्षापूर्वी कसे होते त्याच्यात त्यांनी 4-5 हे उल्लेख केला की कोणीतरी तेवढ्यात त्यांना पत्र लिहिलं होतं. म्हणजे इकडून पत्रव्यवहार करायचा तो कसा 2 महिने पत्र पोचायचं. पण त्यात एकदा की दक्षिणेश्वरला आपल्या मंदिरामध्ये उत्सवाला वेश्या येतात आणि त्या वेश्यांना धर्म मार्तंडांनी निषेध केलाय त्यांचा, त्यांना घेऊ नका म्हणून सांगितलं. तर याने तिकडून पत्र लिहिलंय आणि सांगितलंय की माणसात भेद मानू नका. हे जर धर्म सांगत असेल तर मग तीर्थक्षेत्र आणि वेश्येचं घरात काय फरक आहे हो. त्यांना घ्याच आणि त्यांचे सगळे इथले लोक बोलवायचे. पण त्यांचे क्रॉस व्हायला लागले, इतके प्रचंड क्रॉस व्हायला लागले की मिशनरी लोकांनी पहिल्यांदा पद्धत घेतली. त्यावेळेला दक्षिणेला आजही आहे त्रावणकोर मधले 1/4 लोक ख्रिश्चन झाले होते. त्या मिशनरीच्या समोर यांचं भाषण झालंय. काय या माणसाचं डेअरिंग आहे बघा. तिथे त्या म्हणलं की आम्हाला धर्मज्ञान नाही म्हणून तुम्ही म्हणताय का. आमची असहाय्यता, आमचं दारिद्र्य, आपणची विपन्न अवस्था यासाठी काहीतरी मलमपट्टी करून तुम्ही करताय. मी तुमच्या इथे ठामपणे उभा राहतो आणि विपन्न सेवा हीच सुरुवात केली पाहिजे. निष्काम बुद्ध्यार्थ विपन्न सेवा असं त्यांचं ते आजही रामकृष्ण समाजचा ही ओळख इथे लिहिलीच असते. निष्काम बुद्ध्यार्थ विपन्न सेवा. आणि त्या सुरू केल्या त्यांनी रामकृष्ण मिशन स्थापन केला. पण बघा इथे सुहास जावडेकर म्हणून माझा वेगळा विचार काय असतो की मठ नाव असतं, संस्था नाव असतं, मिशन हे नाव त्यांना द्यावं लागलं विवेकानंदांना. मिशनरी वृत्ती ही त्यांना त्यात म्हणायची होती आणि आपल्याकडे मिशनरी वृत्ती नाही हे खेदाने आजही म्हणायला लागतं. जे लोक आता सहज विचार करा की अगदी स्वच्छ भारत अभियानाचं साधी गोष्ट पाहूया, ती चालू आहे. 90% लोक जर थुकणारच असतील आणि 90%तले 70% लोक पान खाऊन थुकणार असतील तर हा देश स्वच्छ कसा होणार. माझ्या पुढे प्रश्न पडतो सामान्य माणूस म्हणून. मी कुठलाही सिग्नल न पाहता मी माझ्या सोयीसाठी माझ्या नातीला शाळेतला सोडताना डबल सीट ट्रिपल सीट घेऊन उलट्या रस्त्याने जातो आणि माझ्या नातीला जातो. तिच्यावर काय संस्कार झाला. सिग्नल तोडायचे असतात, आपली सोय पाहिजे असते. हे सिग्नल हा मला सिग्नल वेट सिग्नल मिळाला की नाही. त्यामुळे भारतीय माणूस त्यांनी तर त्या म्हणजे पुस्तकाचं एके ठिकाणी तर त्यांचं वाक्य मला ते आता नक्की म्हणायचं आता की हिंदू इतका उदार धर्म नाही आणि हिंदू इतकी अनुदार माणसं नाही. हे माझं वाक्य नाही, विवेकानंदांचं आहे. हिंदू इतका उदार धर्म नाही आणि हिंदू इतकी अनुदार माणसं नाही. काय त्यांना अनुभव आला असेल. आपलंही पण देतोच. साधं 50-60 वर्षांच्या गोष्टी आम्ही ऐकलेल्या पाहिलेल्या आहेत की विनोबा भावे जेव्हा रस्ता झाडायला यायचे त्या घरात तेव्हा काही संडास वगैरे नव्हते. त्यावेळेला वर्तमानपत्राच्या मधल्या पानावर लहान मुलांचा कार्यक्रम व्हायचा आणि ते कागद वरून टाकले जायचे. वामन येतोय तो झाडेल ही आपली वृत्ती. आजही काही कमी झालेलं नाहीये. मला काय त्याचे ही जी वृत्ती भारतीय माणसाची हे त्याचं ते प्रथम कारण काढलंय. मी फक्त त्यांची कारण सांगतोय. आत्ताच्या परिस्थितीमध्ये बोलायचं नाहीये मला.
पण अजूनही 100 वर्ष आपण सुधारलेलं नाही. आपण दुर्योधन होते आहोत. जानामि धर्म्यम नचमे निवृत्ती, जानामि अधर्म्यम नचमे निवृत्ती. श्रीकृष्णा, मला काही धर्म कळत नाही असं समजू नकोस, पण ती माझी प्रवृत्ती नाही. आणि श्रीकृष्णा, मला अधर्म काही कळत नाही असं समजू नकोस, पण त्यातून माझी निवृत्ती नाही. भारत बरोबर या दुर्योधनाच्या पोझिशनला आजही आहे. केव्हा पांडव होणार, केव्हा विवेकानंद वाचणार, केव्हा आपल्या नातवांना आपण विवेकानंद सांगणार आहोत. आज आपले पांढरे केस झाले, उद्या कदाचित काठी हातात असेल, परवा आपल्याला बोलताना अडथळा येणार आहे. आज सांगा विवेकानंद, आज सांगा रामकृष्ण, आज सांगा राम, आज सांगा श्रीकृष्ण. उद्याही खूप उशीर झालेला असेल. असं करत त्यांचं काम चाललंय. ती 4000 पानं ती नाही वाचली तरी झालं आपल्याकडे आहे. पण हे अल्मोरा ते कोलंबो ते अल्मोरा ही पुस्तकं जरूर घ्या आणि वाचा. इंडियन थॉट्स जरूर वाचा. आणि एक दिवस त्यांनी आपल्या शिष्याला सांगितलं की कॅलेंडर आण, आणि त्यांनी कॅलेंडर घेतलं आणि त्यावर 4 जुलै 1902 ला काहीतरी टिपका करून ठेवलं. त्या दिवशी नेहमीसारखा एक दिवस उगवला. पण स्वामीजी त्या गाभाऱ्यात गेले कालीमातेच्या मंदिरात 6 वाजता. ते 9, 9:30 पर्यंत तिथेच थांबले. काय त्यांची धारणा चालली होती माहित नाही. तिथून ते बाहेर आले. मग सवंगड्यांबरोबर त्या सगळ्या लोकांबरोबर कामही केलं. दुपारी जेवल्यानंतर म्हणले, आज मला संस्कृतचा त्रास घेतो. ते उत्तम संस्कृत आणि व्याकरण हा त्यांचा अतिशय आवडतं. आणि आपल्याकडे नागरिक शास्त्र आणि व्याकरण हे दोन्ही अतिशय नावडते विषय. आपण विवेकानंदांचं नाव सांगावं का? मला साधे प्रश्न असतात. मी फार मोठं काही बोलत नाही. आज पायीची वाहन पायीचं बरी असाच माणूस आहे मी. तर तिथे त्यांचं दुपारी 1 ते 4 व्याकरणाचा संस्कृतचा तास घेतलेला आहे. 4 जुलै 1902. नंतर संध्याकाळी बाहेर फिरायला गेले. 2 गुरुबंधू होते. त्यांना ते म्हणले की मी एवढं काम करून ठेवलंय की मगाशी सांगितलेलं वाक्य की एक विवेकानंदांनी काय केलं हे सांगायला आणखीन एका विवेकानंदाचा जन्म घ्यावा लागेल. 1500 वर्ष पुरेल एवढं काम केलेलं आहे असं ते म्हणले. आले, रात्रीचं जेवण झालं, स्वतःच्या खोलीत गेले आणि त्या शिष्याला म्हणले की सगळे दारं खिडक्या उघडून ठेव. ध्यानच बसले आणि साधारणतः 8:30 पावणे 9च्या सुमारास 2-3 दीर्घ श्वास उच्छ्वास झाले. आणि तिथे जेवायला बोलवायला आला. हाक मारली, हो आली नाही. जवळ गेला, हो आली नाही. मोठ्याने बोलला, आली नाही. आणि तेव्हा मग त्यांनी डॉक्टरांना बोलवलं. डॉक्टरांनी तपासलं आणि सांगितलं समाधी आहे, इथे सगळं संपलं. तेव्हा भगिनी त्या नेमक्या कलकत्त्याच्या बाहेर कुठल्या तरी गावात काम करत होत्या. त्यांना कोणीच सांगितलं आणि त्याहीपेक्षा त्यांची आई आहे, आईला कोणी सांगायचं. मग एका कार्यकर्त्यांनी जबाबदारी घेतली की मी आई शेजारी सांग. आणि आईकडे गेला. आईला कसं बसं थोडक्या शब्दात सांगितलं की स्वामीजी पुढे गेले तर काय आईला वाटलं असेल. गेलास पोरा, जाशील असं वाटलं नव्हतं, वयही नाही, पण गेलास. आजपर्यंत तू माझ्या पायावर डोकं ठेवत होतास, नमस्कार करत होता. आज तू गेलास म्हणून मला नमस्कार करायची वेळ. जा पोरा, स्वर्गाच्या दारात हे सांग मात्र माझ्या आईसाठी थोडीशी जागा ते ठेव. जय जय रघुवीर स्वामी.